त्याच्यात काहीतरी असं ज्याच्याने ती गोष्ट भरकटणारच नाही. असं काहीतरी ट्विस्ट आण, असं काहीतरी ट्विस्ट आण. ऐक ना मग आपण तू असं काहीतरी ट्विस्ट आण ज्या ट्विस्टवर असं लोकांना वाटेल की आता त्याच्यावरच बोलत आहोत. अगं दुसऱ्याच्या बाई, आम्ही असे गेम नेहमी खेळत असतो. तर आम्हाला असं वाटलं की बाबा आपण हे गेम खेळतो घरातल्या घरात, तर आपण हे जे काही खेळतो ते सगळ्यांना दाखवायला पण पाहिजे. म्हणजे ही एक चांगली कल्पना आहे की आम्ही काय करतो, काय गेम खेळतो मुलांसोबत, हे तुम्हाला पण दाखवायला पाहिजे. म्हणून या उद्देशाने आम्ही हे सुरू केलं. बरोबर आहे, बरोबर आहे. आणखी भरपूर गेम आमच्याकडे आहेत. अजून आम्ही मॅम? गेम खेळणार आहोत. Yes. आम्ही एक वाक्य नाही आणि 2 शब्द पण नाही. फक्त आणि फक्त आम्ही एक शब्द वापरू शकतो आणि आम्ही चौघं मिळून तुझी तयारी झाली का इंट्रोडक्शनची? माझी सगळी झाली हा? आणि हा गेम संपला की मी म्हणणार फ्रेंड्स आता आम्ही खेळणार आहोत मेमरी गेम. तर बघूया कुणाची मेमरी सगळ्यात जास्त आहे. बरं, आधी ऐक ना, आधी पहिला गेम बुक घेऊयात का आपण? मी हे अरे बाळा, व्हिडिओ चालू झालाय, पहिला गेम चालू करायचं का? हा, तर बस. आपल्या या व्हिडिओचा इंट्रोडक्शनचा जो पार्ट आहे, इंट्रोडक्शन या व्हिडिओत आज काय होणार आहे ते गझल सांगणार आहे. तर गझल मॅडम प्लीज तुम्ही सांगा काय आहे, बोला. फ्रेंड्स Camera बघून बोला. लहानपणी तुम्ही सर्वांनी म्हणजे गोष्टी तर ऐकल्याच असतील आणि म्हणजे लहानपणीच नाही तर काही जण आता सुद्धा गोष्टी ऐकतात. त्यांना गोष्टी ऐकायला मजा येते. तर जी गोष्ट असते ती गोष्ट एकच माणूस विचार करून आणि हळूहळू लिहितं म्हणजे एकदम विचारपूर्वक लिहितं आणि शब्द किंवा असं काही एक वाक्य एका वाक्याने लिहितात ना. म्हणजे मग त्या मुलीसोबत तसं झालं होतं असं डायरेक्ट लिहितात. पण आम्ही आज ती गोष्ट न लिहिता फक्त आणि फक्त एकाच शब्दापासून आम्ही 4 जण मिळून एक गोष्ट बनवणार आहोत आणि आम्ही शब्द वारीवारीने म्हणणार आहोत आणि ते आम्हाला पटापट म्हणायचं. जास्तही वेळ नाही लावायचा आहे. हा असं आहे आमचं. तर चला आपण ही गोष्ट स्टार्ट करूया आणि जर तुम्हाला गोष्ट आवडली तर आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि जर तुमच्याकडे पण अशा छान छान गोष्टी असतील तर आम्हाला तुम्ही कमेंट करून कृपया सांगा. आम्ही तुमचं नाव घेऊ आणि असं सांगू की आता आम्हाला यांनी ही गोष्ट सांगितलेली आहे आणि ती आम्हाला खूप आवडलेली आहे. तर ती पण गोष्ट आम्ही इथे आता सादर करणार आहोत असं सांगू. तर प्लीज फ्रेंड्स तुमच्याकडे पण असे कोणते इंटरेस्टिंग गेम असतील तर तुम्ही आम्हाला सांगा. कारण आमच्याकडे जेवढे आहेत तेवढे आम्ही करतोय पण आम्हाला त्याच्यापेक्षा म्हणजे माहिती आहेत. पण जर तुम्ही सांगितलं तर आमची मदतच होईल ना. ठीक आहे. तर चला आपण स्टार्ट करूया. तर मी पहिलं वाक्य बोलते. ऐका या याच्यामध्ये ना पहिलं जे वाक्य असते ना ते फार महत्वाचं असते. आता गझल पहिलं वाक्य फार महत्वाचं. थोडा विचार करून तुला वाक्य द्यावं लागणार आहे. वाक्यांनी गोष्ट तयार करायची. काय आता शब्द आहेत. आधी पहिल्यांदा एका शब्दाने मला असं वाटतं टाइम होईल. आधी एका शब्दाने करूयात, मग 5 मिनिटानंतर वाक्याने करूया. हा अच्छा. आता खूप टाइम बेस्ट जाईल ना. हे फक्त आपल्या लोकांमधलं सिक्रेट आहे. या दोघांना नाही सांगायचं. आम्ही दोघं जे आहे ना ती गोष्ट अशी करायची की कुणाला त्याच्या समोरचं वाक्यच नाही सुचणार. बरं ठीक आहे, चल. ओके आणि या दोघांना आपल्याला हरवायचंय. या दोघांची टीम असं नसते. गोष्ट सगळ्यांनी मिळून बनवायची असते. आपल्याला कोणाला आपण सगळेजण एक टीम नाहीये कोणी, म्हणजे तुम्ही वेगळी ना आम्ही वेगळी. आपण प्रत्येक जण आपापली टीम आहे. इकडे माझ्या बाजूला बस. हा चल आता पहिलं वाक्य सुरुवात कर. नाही का? मग इंटरेस्टिंग. असं कसं तुझा शब्द तूच बोलणार, माझा मीच बोलणार. ऐका ना, आता आपण पहिलं वाक्य गझलपासून सुरुवात करूया. मग वाक्य नाही शब्द एक शब्द बोलायचं बाळा. फक्त 1 2 अंकी 3 अंकी 4 अंकी 5 अंकी किती पण अंकी एक शब्द फक्त. एक होता. एक होता. एक बोलला मी. आता होता बोललो. शब्द बोलायचा आपल्याला कोणताही, आपल्याला जो वाटेल तो. आता एकच शब्द आहे. ती बोलली एक, मी म्हणलो होता. ससा व कासव. नाही, आता एकदा गेला. अरे आपण गोष्ट वेगळ्या पद्धतीने आपण. ठीक आहे. एक होता ससा व कासव ते दोघे खूप चांगले मित्र नव्हते. याचं शब्दाने नाव गोष्ट बदलते बरं का, मग अवघड होते पुढच्याला.
आम्ही कंजेक्शन लावायले पण त्यांची मैत्री होणारच नव्हती. नाही अरे गोष्ट बनली पाहिजे ना. असे सर्वांना वाटले नाही. नाही गोष्ट होते हा. होते वाटले होते पण ते तुझ्याकडे माहिती. हा हा टाइम टाइम नाही फास्ट. काहीही करून मित्र झाले मग ते भांडणं करत नव्हते. अरे पण परत त्यांच्या हात गझल यार गझल त्यांच्यात मी बोललो त्यांच्यात. ती काय बोलली? पण त्यांच्यात हा पण त्यांच्या. अरे अरे ही काय बोलली? भांडणं काय वाक्य काय तर पण त्यांच्यात भांडणं भांडण होत पण त्यांच्यात. ती बोलली गझल म्हणली पण तू बोलला त्यांच्यात. मग तू काय बोलली मला ते? तू म्हणलास पण मी म्हणलं त्यांच्यात तू पण मला भांडण नाही बरोबर हा भांडण. अरे चुकलं तू त्यांच्यात बोललस. हो ना. गझल बरं तू काय बोलली ते सांग. पप्पा बोलले ही मी म्हणलं पण परत त्यांच्यात. हा अच्छा. हा लक्ष ठेवा प्लीज. हो ना. कॉन्सन्ट्रेशनचा गेम आहे. त्यांच्यात. हा. ए यार, असं नसते आता गेम आपल्याला रिस्टार्ट करावा लागेल. असं जर तुम्ही करणार तर मग ही तर चिटिंग होणार. हेच असं ना कॉन्सन्ट्रेशन. तुम्ही जर लक्ष नाही दिलं तर मग असं तर नाही होणार ना. आता रिस्टार्ट करा. रिस्टार्ट नाही, नाही असं तर नाही होऊ शकत. नाही तर मग बरं थांब. रिस्टार्ट करायची गरज नाहीये कारण की आता हे बघ पण परत त्यांच्यात. चला बोल बोल. एक सेकंड एक सेकंड. पण जर तुम्ही असं मागे पुढे करत राहिले तर हा गेम मध्ये चिटिंग होईल. हे लास्ट नाही म्हणजे नाही. बरं, ठीक एकदा आहे. पण- आता एक चान्स एक नाही एक सुद्धा चान्स. नाही, थांब. तू कोणती बॉस आहेस? तू थांब. कोणती बॉस आहेस? थांब ग शांत बस. बरं, मला काय वाटते हा. की माझ्यामुळे कन्फ्युजन पण परत त्यांच्यात एक आता 2 मिनिटं खेळूया मग आपण परत वाक्य. वाक्य करू तयार. हा चला. पण परत त्यांच्यात भांडण सुरू झाले आणि दुसरं काय? कासवाने आसवाने आलं. कोल्ह्यासोबत मैत्री केली आणि कोल्ह्याने सशाला सॉरी नाही नाही कासवाला नाही नाही असं होतं ना. नाही नाही. कासवाला आता कोल्हा आणि सशा पण आहे. कोल्ह्याने सशाला सशाला शब्द झाला. हा सशाला सांगितले कोल्ह्याने सशाला सांगितले कासवाची नाही कोल्ह्याची आता मैत्री झाली आणि मग कोल्ह्याने सशाला सांगितले आमची खूप हम्म. घाण चल हा खूप घाण चर्चा झाली नाही तरी पण ससा कासवाशी बोलत नव्हता. आता चला बाबा वाक्य सुरू कर. काहीतरी त्याच्यात ठीक आहे. हा नाही आता एक काय झालं माहितीये का याच्यातून गोष्ट नाही तयार होत आहे ना. हा तुम्ही ना हे बघा ऐका तुम्ही ट्विस्ट आणू शकता पण मग तसे मग काय असं ठीक आहे ते आपण करू शकतो. पण याच्यात एक गंमत अशी आहे की आपल्याला ना एक आपल्याला एक गोष्ट तयार होणं फार झाली महत्त्वाचं पाहिजे ना. उगाच हो नाही पण आता आणि आपण आता एक काम करू. आता ह्या वाक्य वाक्य एक मी वाक्य बोलतो. बोल नाही थांब तिकडं बघ नाही म्हणजे माझ्या- तेवढं पण नाही नॉर्मल. हा. नाही आता तू बोललीस ना आता तिकडनं तुझ्याकडनं मग वाक्य नंतर परत तुझ्याकडे आणि कसं आहे वाक्य लक्षात पण राहील बघा. ओव्हर ऍक्टिंग
बघा ऐका ना, ऐका बघा ऍक्टिंग बघा. आता सुफी तुला एक वाक्य द्यायचं आहे, त्या वाक्यावरून आपल्याला गोष्ट चालू करायची. गोष्ट झाली पाहिजे तयार शेवटपर्यंत, म्हणजे एक 5 मिनिटामध्ये आपली एखादी गोष्ट Okay, okay, चांगली मला समजलं. मोटिवेशनल, म्हणजे त्यातून काहीतरी असं शिकायला नाही, मिळेल. पण झाली पाहिजे एखादी हा. छानशी गोष्ट. रेडी? हा चल. मन माझं वाक्य हा, थोडस सुफी मोठं आहे. मग तू मग मोठं मी वाक्य नसणार हो. हे बघ 4 4-5 शब्दांचं 5 शब्दांचं एक वाक्य. 4-4 5-5 शब्द असले पाहिजे एका वाक्यात. एका गावात एक अदृश्य परी राहत होती. लय मोठं झालं वाक्य. बाळा, आणि तुला जी गोष्ट माहित असेल कदाचित आधी, तर ती नको सांगू आपण. काय पण गोष्ट आपण कुठं पण चालेल. आपण नवीन गोष्ट आपण नवीन गोष्ट. एका गावात कोंबडी विकणारा राहत होता. अरे, लय मोठं वाक्य झालं. ठीक आहे. एक गाव होतं. करेक्ट. एक गाव होतं. आता काय होतं की आता ते गाव होतं, आता समोरच्याला पण विचार करायला वेळ मिळेल ना. बरोबर. तू पहिल्या वाक्यातच गोष्ट सगळी सांगितलीस तर मग सांगितली तर मग ती कोंबडी म्हणणार, काय म्हणणार. मजा नाही राहणार ना. एक गाव होतं. तुझं आहे आता वाक्य. माझं हा मग असं माझं मग घ्यायचं. त्या गावात खूप सारे लोक राहत होते व काही पूर्ण नाही झालं ना वाक्य. व काही प्राणी सुद्धा राहत होते. त्या गावातील लोक प्राण्यांशी नाही, पूर्ण वाक्य कर. त्या गावातील लोक प्राण्यांशी नीट वागत नव्हते. मग त्या गावात एके दिवशी एक बौद्ध भिक्खू आला आणि त्यांनी त्या सर्वांना समजवले की सर्वांसोबत करुणेने आणि प्रेमाने राहायला पाहिजे. गावातल्या काही लोकांनी ऐकले, पण काही लोकांनी त्याला असं समजले. काही लोकांनी हा ठीक आहे. छटछूट असं समजलं. पण ज्या लोकांनी त्या बौद्ध भिक्खूंचं ऐकलं, त्या लोकांना खऱ्या अर्थाने प्रेम आणि करुणा कळाली. आणि नंतर त्यांनी लोकांना समजवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी काही ते प्रयत्न केला. आणि काही लोकांनी ऐकले. बऱ्याच दिवसांनी गावात एक अशी घटना घडली, ज्या घटनेमुळे त्यांना खरंच इतर प्राण्यांसारखे आपला पण जीव आहे असं कळाले. पण काही लोकांना हा प्रश्न पडला की ती घटना कोणती होती. ती घटना कोणती होती ते काही लोकांना प्रश्न पडला. आणि त्या प्रश्नाचं उत्तर एका बौद्ध भिक्खूने दिलं. तर गावामध्ये भूकंपाचे काही धक्के बसले. आणि सगळं गाव हादरायला लागलं. पण फक्त एकच माणूस होता ज्याला काहीच भीती वाटत नव्हती, आणि तो सगळं शहरभर फिरत होता. गावभर म्हणजे ट्विस्ट आहे ना ती. आणि तो होता वाघ. नाही ना, तो माणूस होता. वाहक म्हणजे नाही, वाघ नाही. वाघ असतो गं, हा वाघ हा असतो. सॉरी. आणि तो होता तो बौद्ध भिक्खू. ठीक. पुढे. तर त्या रात्री भूकंप येण्याआधी कुत्री भुंकायला लागली. पण लोकांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि अख्ख्या गाव उद्ध्वस्त झालं. म्हणजे नष्ट झालं. पण फक्त तो एकच माणूस होता जो आतापर्यंत तिकडे जिवंत उभा राहिला होता. आणि बस. कारण फक्त त्या सगळ्या लोकांमधून त्यानेच काटेकोरपणे त्या भिक्खूचं ऐकलं होतं. गाव जरी उद्ध्वस्त झालं होतं तरी गावातील लोक मात्र अजून खंबीरपणे संकटाशी सामना करायला उभे होते. गावातलं अन्न पाणी सगळं उद्ध्वस्त झालं. मग एक छोटी मुलगी अशीच धावत सुटली होती. तिला तिकडे सुटली होती.
आणि तिला तिकडे काही प्राणी दिसले. प्राण्यावर काय येत आहे परत आता? मला असं वाटतं की ही गोष्ट व्यवस्थित बांधली गेलीच नाही. ठीक आहे, आता बांधा हे की बघ, बांधा. मला काय वाटलं की गावामध्ये भूकंप येण्याच्या आधी कुत्री भुंकली. हा? हा. तर लोक अवेअर झाले. तू गोष्ट बदललीस. लोक भूकंप येण्याच्या आधीच अवेअर झाले की काहीतरी अशी घटना घडणार आहे की ज्याच्यामुळे गावावर संकट येणार. कारण की ती प्राण्यांना ना अगोदरच काही गोष्टींची, कुत्र्यांना वगैरे अशी चाहूल लागते, मांजरांना. माणसांच्या आधी त्यांना कळतं की काहीतरी संकट येणार आहे. तर मग त्यावेळेला ती सगळी लोक घराच्या बाहेर आली आणि मग भूकंप झाला चांगला आणि गावातील लोक कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे सगळी घराच्या बाहेर आली. मग भूकंप झाला आणि मग ती जी लोकांची जी काय हानी होणार होती, प्राणहानी किंवा इतर गोष्टी आहेत ना, तर मग ती लोक वाचली आणि मग तिथून त्यांना कळालं की प्राणी पण आपल्या आयुष्यामध्ये किती महत्वाचे असतात. म्हणजे फक्त त्यांचा जीव वाचवण्यासाठीच नाही, तर प्राणी पण आपल्याला प्रत्येक वेळेस मदत करत असतात. ते पण कुत्रा आपल्या घराचं पण संरक्षण करतो. येस येस. हा, पण एक सेकंड मी बोलायला. यार मी जो हा, बोलते ना यार, तर पण प्रत्येक असं तर मला पण वाटत होतं आता जर मी पप्पाच्या जागी असले असते तर काहीतरी बोललं असतं. पण हीच तर ट्विट असते की प्रत्येकाच्या मनाने थोडं थोडं. आता गझल पण पुढचं वाक्य बोलणार होती पण मी बोलले, तिच्या मनासारखं झालं नाही ना. तर जर तूच बोलशील सगळी गोष्ट तर मग बाकीच्यांना तर काय. आणि जर गोष्ट चेंज केली ना तर ट्विस्ट येणारच नाही ना. माझं म्हणणं हे आहे की त्या व्यक्तीनं कोणत्या अर्थानं हे वाक्य बोललं बरं, एक मिनिट. हे समजून घेऊन पुढच्यानं काहीतरी आता विचार एक करून मिनिट, असं तसं बोलायला सांगायला पाहिजे. लागेल. हे माझं. हे बघा, जर तू सगळ्या गोष्टींनी सस्पेन्स सांगते तर काय होणार. आणि सर्वांचा एक विचार म्हणून आपल्याला गोष्ट बनवायची आहे. तर आता जर लोकांनी त्याच्यामध्ये ट्विस्ट नाही आणू शकले, अगं जर पण त्यांनी गोष्ट ऐक ना, भरकटली तर ऐक ना, हम्म. त्यांनी जर गोष्ट पूर्णपणे भरकवली तर मग आता तुला त्याचं वाईट वाटतं ना, तर मग तू त्याच्यात काहीतरी असं आण ज्याच्याने ती गोष्ट भरकटणारच नाही. असं काहीतरी ट्विस्ट आण, असं काहीतरी ट्विस्ट आण. ऐक ना, मग आपण तू असं काहीतरी ट्विस्ट आण ज्या ट्विस्टवर असं लोकांना वाटेल की आता त्याच्यावरच बोलत जाऊ, अगं दुसऱ्या बाई, जायलाच नाही पाहिजे. असं काही आण. म्हणजे असं आहे. तुम्ही सगळं घुसून नाही, फिरून माझ्यावरच आहे. नाही, सर्वांच्या मनाचं व्हायला पाहिजे ना, फक्त तुझंच म्हणायचं असं तर नाही होऊ एक शकत. second, ठीक तुझं असं म्हणणं I आहे. agree, ऐक ना, I एक agree. सेकंड, एक सेकंड. हा. मला माहिती आहे तुझं म्हणणं बरोबर आहे, माझं पण म्हणणं तसंच आहे. पण सर्वांचे विचार वेगळे असतात ना, तर त्यांच्या विचाराला आपण तर बदलू शकत नाही. फक्त ते आपल्यासमोर थोडंफार म्हणतात, हा हा आता मी असं करणार. आणि नंतर पण त्यांचं जे मन असेल ते कधी बदलू शकत नसते, कारण त्यांचा तो स्वभाव असते, त्यांचे ते विचार असतात आणि ते तेच बोलणार ना. तर मग तू असं त्यांना नाही बोलू शकत. सॉरी. ओके, मला तुझं सगळं म्हणणं पटलं, खरं मला आहे. ऐका, पण मी ऐका. काय केलं माहितीये का, मी त्या पॉइंटवर तुम्ही याल मला अशा अर्थानं काही वाक्य मला बोलले, पण मला ती गोष्ट ऐका भरकटलीच. ऐका sorry, ऐका ताई. मला मित्रांनो, मला असं वाटतं की हे काय भांडण थांबणार नाहीये. आणि मला असं वाटतं की आता आमच्यापैकी कोणीतरी एखादं वाक्य देण्यापेक्षा आता हा व्हिडिओ पाहून पुढचा जो आमची जी स्टोरी असेल ना, त्यासाठी तुम्ही एक लाईन द्या आम्हाला. आम्ही त्या लाईनवरती एक गोष्ट तयार करू Right. आणि हा. ती गोष्ट आम्ही सादर करण्याचा प्रयत्न करू आणि त्यात तुमचं नाव पण घेऊ. प्रत्येकाचं एक एक वेगळं वाक्य असणार. हा, म्हणजे मग ते सगळं जेवढे वाक्य लोक जोडून कमेंट आपण करतील तेवढ्या लोकांचं त्याच्यात आपण ज्याची बेस्ट लाईन असेल हा. त्याच्यावरती गोष्ट तयार होऊ शकते. आपण त्यांची लाईन घेऊन आणि एक पुढचा व्हिडिओ आपण तयार करू असं मला वाटते. कारण की काय होतंय की ते गोष्ट तयार करण्यासाठी सगळ्यांची काय म्हणतात की ट्युनिंग होणं अत्यंत गरजेचं असतं. एखाद्याने जर मनात वेगळा ट्विस्ट आणला तर समोरच्याला ते तेवढं सांभाळता येणं फार गरजेचं आहे. जे गझल बोलली ते करेक्ट आहे की तुम्ही दुसऱ्यांना नाही थांबवू शकत, पण तुम्ही स्वतःला तरी एक अवेअर करू शकता की तुम्ही स्वतः काहीतरी वेगळं बोलू शकता ना, की तुम्ही समोरच्याला तेच वाक्य बोलायला भाग पाडाल. असं तुमचं वाक्य असलं पाहिजे. करेक्ट आहे. मला असं वाटतं की या पॉइंटवरती आपण पुढचा व्हिडिओ करावा. एक मिनिट थांब, एक मिनिट थांबा, एक मिनिट. हा, बोल. आणि जे मध्ये तुम्ही जे लाईन टाकणार आहात त्याच्या आधी तुमचं नाव लिहायचं आणि त्याच्यानंतर ती लाईन लिहायची. ओके, चालेल. तुला काय बोलायचंय? तर फ्रेंड्स, मला वाटतंय या दोघांचं, तिघांचं, आमच्या चौघांचं पण बोलणं आता इथे थांबणार नाहीये. म्हणून मी सांगते आता आपण दुसऱ्या गेमला सुरुवात करूया आणि त्या गेमचं नाव आहे दुसरा गेम नंतर हे व्हिडिओ बंद करून करणार ना बाळा.
पॉज करणार मग दुसऱ्या ही वेळेस तर आपली मध्येच गोष्ट हे झाली तर मग आपण शांत. तो दुसरा टाकूया ना थोडं थांब ना थोडं. जरा, 2 मिनिटं. हा, दुसरा गेम आपण नंतर करणार. तुला आता काही बोलायचं का? नाही. मित्रांनो, ही अर्धवट राहिलेला हा व्हिडिओ मी असाच पोस्ट करतोय आणि हा व्हिडिओ आता कंटिन्यू तुम्हाला करायचा आहे कारण की आता लाईन पुढची तुम्हाला द्यायची आहे. तुम्हाला कसं वाटतं हे चॅनल नक्की सांगा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रांना पण पाठवा आणि अशी इंटरेस्टिंग गेम तुम्हाला जर खरंच आवडत असतील तर हे द कलाकार फॅमिली चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही असे गेम नेहमी खेळत असतो. तर आम्हाला असं वाटलं की बाबा आपण हे गेम खेळतो घरातल्या घरात. तर आपण हे जे काही खेळतो ते सगळ्यांना दाखवायला पण पाहिजे. म्हणजे ही एक चांगली कल्पना आहे की आम्ही काय करतो, काय गेम खेळतो मुलांसोबत हे तुम्हाला पण दाखवायला पाहिजे. म्हणून या उद्देशाने आम्ही हे सुरू केलं. बरोबर आहे, बरोबर आहे. आणखी भरपूर गेम आमच्याकडे आहेत. अजून मॅम? गेम खेळणार आहोत. प्लीज बोला मॅम. अं, तुमचा आम्ही इथे पॉडकास्ट घ्यायला आलेलो आहोत. हां, तर व्हिडिओ बंद करा प्लीज. आणि फ्रेंड्स, तुम्ही ही पूर्ण गोष्ट बघायची आहे स्टार्ट टू एंड, कारण की तुम्ही जर गोष्ट बघितली तरच तुम्हाला त्याच्यातून इंटरेस्टिंग वाक्य सुचेल. म्हणजे आता जर तुम्हाला असं वाटेल की आता तुम्ही ही गोष्ट रिस्टार्ट करणार, पण असं नाही. त्याचे आधार राहिलेला आहे ना, तर त्याच्या अर्ध्यातूनच आम्ही ती गोष्ट सुरुवात करणार. म्हणजे तुम्हाला जर असं वाटलं की इकडे बघून बोल, हा. म्हणजे तुम्हाला जसं वाटलं आता हे नवीन करार म्हणून तुम्ही म्हणलं एका गावामध्ये एक परी होती, तर आम्ही त्याला घेऊ नाही शकत कारण की त्या गोष्टीच्या थोडस आधारित ते पाहिजेत, कारण की ती अर्धीवट जी गोष्ट आहे ना ती आम्ही पूर्ण करणार आहोत. आम्ही रिस्टार्ट नाही करणार आहोत गोष्ट. फक्त तुम्हाला पण एक सुंदर वाक्य आम्हाला द्यायचं आहे आणि तुमचं पहिले नाव सांगायचं. दीदी एकदम बरोबर बोलली. आणि तुमचं नाव आणि तुमचं वय जरी टाकली तरी चालेल, आम्ही आमच्या व्हिडिओ मध्ये बोलू. कुठे राहतात ते पण सांगा. हा, कुठे राहतात ते पण सांगा. फक्त ते पण सांगा. हा, बोल. कुठे राहतात हे पण सांगा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय. आणि तुमच्या अशाच इतर मित्रांना पण हे अशा छान छान आमच्या गोष्टी तुम्ही पाठवत जा, जर त्यांना पण गोष्टी ऐकायला इंटरेस्ट असेल, म्हणजे आवडत असेल तर. बाय. गझलला जर बोलायला दिलं तर ती कंटिन्यू 2 तास बोलू शकते. ठीक आहे. त्यामुळे आम्हाला गझलला थांबावं लागेल. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.